हो, तेच वाद होऊ नयेत म्हणून आपण हे सगळं प्लॅनिंग करतोय ना. हो, पण शेतात आपल्याला काय धमाल येणार आहे? अगं अश्विनी, पण आपण आबासाहेब आणि मालती मॅडम साठी चाललोय की नाही, आणि तिकडे जाऊन जर त्यांना त्यांच्या जुन्या आठवणी आठवणार असतील तर मग चांगलंच आहे ना. आणि मला तर वाटतंय आबासाहेबांना खूप छान वाटेल असं निसर्गात जाऊन, आणि आपण सुद्धा एक रात्र घालवू ना मोकळ्या आकाशाखाली. अगं लई मजा येईल. तो ऐक माझं. हो, ऍक्च्युली आबा आणि मालती आई ह्या प्लॅनला नाही म्हणणारच नाहीत. सुपर. आपण एक काम करूयात, आपण ना डिनर पण करूयात. हो, आणि राणी आपण छान गेम्स पण खेळायचे. हो, आणि ना त्या सगळ्या गेम मध्ये आपण आबा आणि मालती मॅडमला पण मिक्स करून घेऊ, असं काहीतरी करू. खरंच खूप छान विचार आहे राणी. सगळ्यांचा किती छान विचार करतेस ग. अशीच राहा बाळा काय. आणि हो चिकू, काय गेम खेळायच्यात, काय गोंधळ घालायचा हे सगळं तू ठरव. आम्ही भाई आपलं स्वयंपाकाचं बघू. हो ना राणी? हो. राणी तू एक काम कर, पटकन दादूला फोन कर आणि हा सगळा प्लॅन सांगून टाक, नाही तर तो नंतर रिझन द्यायचा बाबा. हो ना? हो, लगेच फोन करत्या. बाप रे, काकी बघताय ना, राणीला किती घाई आहे दादूला फोन करायची. कर कर. ते काय फोन उचलत नाहीयेत. बरं असू दे. हे बघ, मिस कॉल बघितला की नाही, तो करेल फोन आपल्याला. मी काय म्हणते, तोपर्यंत आपण तयारीला लागूया. हा चल. ये बात. खूप उत्साहाने प्लॅनिंग सुरू झालंय ना तुमचं. पण तुमच्या प्लॅनचे 12 वाजवायला आम्ही जे प्लॅन केलंय ते कुठे माहितीये तुम्हाला. आता ज्या जागेवर जाऊन आनंदाने उभे राहाल ती जमीनच तुमच्या पायाखालून काढून घेते की नाही बघा. यांना किती समजवण्याचा प्रयत्न केला तरी हे काही माझं ऐकणार नाहीत. ही सतत त्या अवदसेचीच बाजू घेत राहणार. माझं ना कधीच विचार करणार नाही ते. हा अश्विनी ताई, पाणी, बसायला चटई, सतरंजी, स्नॅक्स आणि असं बरंच सामान घ्यायचं आपल्याला. डोंट वरी वहिनी, सगळं घेतलेलं आहे. आणि हा, आपल्याला जेवणानंतर स्वीट खायला म्हणून काकी घेऊन येते आणि चटई अजून घेऊन येतोय. सगळं आहे, तरी आपण एकदा चेक करूया. ओके, हा चल. उर्मिलाला काय झालंय? राणी बरोबर चांगलं जुळल्यासारखं वागायला लागले अचानक. हे एवढं राहिलं. हा, येस, झालं ना आता सगळं. राणी, कुठे जायची तयारी करताय तुम्ही? आबा, कळेल तुम्हाला. नाही, ते सांगितल्याशिवाय कसं कळणार मला? अगं राणी, तू तरी सांग ना मला. आबा, ते आम्ही एक छोटस सरप्राईज प्लॅन केलंय. तर आपण सगळे आता बाहेर फिरायला चाललोय. हो हो आबा, आपण बाहेर जातोय. सगळं फायनल आहे, सगळी तयारी झालेली आहे, जी आता तुम्ही बघितली. आणि आपण तिकडे जातोय, सॉलिड धमाल करणार आहोत. फक्त कुणीही नाही म्हणायचं नाही, कळलं ना? ही चिकू द ड्रामा क्वीनची ऑर्डर आहे असं समजा. अरे बापरे, ही ऑर्डर आहे? ही धमकी वाटते चिकू. हो का? मग धमकी समजा आबा. पण सगळे चला यार लवकर. हे काय मध्ये सू झालंय तुमचं? बाबा, तुमचं नाही, आता हा आपला प्लॅन आहे. आणि आबा, तुम्ही आणि मालती मॅडम कधीच एकमेकांबरोबर बाहेर फिरायला जात नाही. तुम्ही सगळ्यांची काळजी करण्यातच तुमचं सगळं आयुष्य घालवलं. आता तुम्ही तुमच्या मुलांच्या सुखाचा एवढा विचार करता, तर स्वतःच्या सुखाचा का करत नाही? तुम्ही साधं एकमेकांबरोबर मोकळेपणाने बोलण्यासाठी पण वेळ काढत नाही. पण आता असं चालणार नाही आबा. आणि तुम्ही एकमेकांबरोबर फिरायला जायचा कुठलाही प्लॅन करत नाही, म्हणून आम्ही सगळ्यांनीच ठरवलंय की आपण सगळेच एकत्र फिरायला जाऊ. विचार चांगला आहे तुमचा, पण जायचं कुठे फिरायला? तुमच्या आवडत्या ठिकाणी, आपल्या माळरानावरच्या शेतात. अरे वा, मला कुठेही फिरायला जायचं नाही आता. झालं हिचं सुरू.
अगं मम्मा, मी आधीच सांगितलं होतं ना, कुणीही नाही म्हणायचं नाही म्हणून. चिकू जास्त बोलू नकोस हं? शांत राहा. मी शांत नाही बसणार मम्मा, कळलं ना तुला? अगं तुझं हे नेहमीच आहे. चिकू चिकू शांत हो. मला ती असं काय करताय? पोरं एवढं उत्साहाने करतायत ना, तर जाऊया ना आपण. तुम्हालाही बरं वाटेल बाहेर गेल्यावरती. आठवा बघू आपण शेवटचं कधी फिरायला गेलो होतो शेतात. येत आहे माझ्या लक्षात. तुम्ही लगेच ह्यांच्या होला हो करताय, याचा अर्थ या सगळ्यात तुम्ही पण सामील आहात नाही का? मला माहिती ना, मी बाहेर तुम्हाला खूप बोलले ना, म्हणून हा लगेच फिरायचा प्लॅन ठरतोय कोणाला तरी हाताशी घेऊन. तुम्ही काय बोलताय मला ती? माझा या सगळ्याशी काय संबंध आहे? अहो मलाही आत्ताच कळतंय. राहू द्या हो, सगळ्यांची सगळी नाटकं आता मला चांगलीच पाठ झालीत. अहो काय झालंय काय तुम्हाला अचानक? दरवेळेला तुम्ही अर्थाचा अनर्थ करता. मी म्हणतो ना मला आत्ताच कळतंय म्हणून. मी सतत घरामध्येही कटकट करता आणि घरातली शांतता बिघडवून टाकता. याआधी घरातली शांतता कधीच बिघडली नाही, कळलं ना? आणि हे सगळं तुम्ही माझं ऐकलं नाहीत ना, म्हणून होतंय. त्यामुळे काही गरज नाहीये फिरायला वगैरे जायची. थोड्या वेळापूर्वी तुम्हीच मला म्हणाला होतात ना, मी तुम्हाला कुठे फिरायला घेऊन जात नाही म्हणून. आणि आता तुम्हीच नाही म्हणताय. माझं ऐका, आपण सगळ्यांसोबत निसर्गाचा आस्वाद घेऊया, जुन्या आठवणींना उजाळा देऊया. आणि मगाचं तुमचं म्हणणं मला पटलंय बरं का. ऐका माझं, सगळ्यांसोबत जाऊया आपण. हो का? आणि माझ्या इंद्राचं काय? त्याचा विचार केला का कोणी? ही बाहेर ना आलेली पोरगी ही तर उडाण टप्पू आहेच. तिने ते इंद्राचा विचार केलाच नसेल, पण आपण करायला नको? म्हणजे आपण तिथे बाहेर मस्त फिरायला जायचं, मजा करायची, आणि माझा इंद्रा इथे दिवस रात्र राब राब राबणार. त्याचा विचार कोणालाच करायचा नाही, हो की नाही? अरे त्याला आपल्यासोबत फिरायला यायचंय का नाही, त्याला आपल्या सोबत घ्यावं, हा विचार कोणाच्याही मनात आला नाही. मालती मॅडम, मी त्यांना फोन केले होते, पण त्यांनी उचललेच नाही. तुझा फोन तो उचलणारही नाही. ठीक आहे, आता वाद घालू नका. आता निघूया आपण. मी वाटेत फोन करतो त्याला. तुम्ही जर पुन्हा तक्रार केलीत ना की तुम्हाला कुठे मी फिरायला घेऊन जात नाही, तर तुम्हाला आजच्या दिवसाची मी पुन्हा पुन्हा आठवण करून देईन. हो, आणि मम्मा, आम्हीही तुला त्रास देऊ? हा, मला ती ऐका माझं. मुलांच्या आनंदात आई वडिलांचा आनंद असतो. निदान सगळ्यांच्या आनंदाकडे जाऊया आपण. चिकूचा असा पडलेला चेहरा बघायला आवडेल का तुम्हाला? हे बघा, तुम्हाला जर काही यायचं असेल तर पुढच्या 5 मिनिटात तुम्ही उंबरठ्याच्या बाहेर दिसायला पाहिजेत मला. आणि जर 5 मिनिटात नाही गेलात तर तुम्ही माझ्या आनंदाचा विचार करता हा विचारच सोडून द्या.